मी आणि आमचे प्रभारी रमेश चन्नीथलाजींनी जे प्रेस घेतली होती, हा जो निकाल आहे हा अनपेक्षित आहे असं आम्ही सांगितलेलं होतं. महाराष्ट्रातली जनता अजूनही ही सरकार आमच्या मतानं निवडून आलेली नाही अशा पद्धतीचं सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात आपल्याला ते पाहायला मिळते आहे. याच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण की महाराष्ट्रामध्ये लोकसभेची एक पोटनिवडणूक होती नांदेडची. नांदेडमध्ये लोकसभा आम्ही जिंकली आणि आपण पाहिलं की विधानसभा सगळ्या आम्ही हरल्यात. आता तिथं जवळपास जो मताचा फरक आलेला आहे तो 1,84,322 मताचा जो फरक लोकसभा आणि विधानसभेच्या मतामध्ये आलेला आहे, तर विधानसभेत आणि लोकसभेमध्ये इतका मोठा फरक होऊ शकत नाही. त्या दिवशीच वोटिंग होती दोघांची, एकाच दिवशी वोटिंग होती. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची आत्ता मी माननीय खरगे साहेबांसोबत चर्चा करत होतो आणि आखरी हा निवडणूक ही जो निकाल आहे हा महाराष्ट्राच्या जनतेला आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी अनपेक्षित आहे. त्यासाठी पुढची रणनीती कशी करावी आणि याच्यामधलं नेमकं याच्यातला मागचा शुक्राचार्य कोण आहे, या सगळ्या गोष्टीचं एकदा, कारण की आम्ही आणि आमचे काँग्रेसचे सगळे नेते आणि कार्यकर्ते हे या निवडणुकीमध्ये सगळे ताकदीने लागले होते. जनता आमच्यासोबत होती, पण हा निवडणुकीचा हा निकालच आमच्यासाठी अनपेक्षित राहिलेला आहे. आणि म्हणून आता मी जवळपास पाऊण तास आदरणीय खरगे साहेबांसोबत या विषयावरची सगळी चर्चा झालेली आहे. राहुलजींसोबतही आज नाही तर उद्या सकाळी माझी भेट होईल, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो आहे. आणि या निकालाच्या नंतर पुढची रणनीती कशी करावी आणि लोकशाही कशी वाचवता येईल याच्यावरचे सगळे प्रयत्न आम्ही करू. खरगे साहेबांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही जे माहिती? खरगे साहेबांची भूमिका तीच आहे. ते पण त्या निवडणुकीमध्ये त्यांचाही सहभाग होता. त्यांनी अनेक सभा घेतल्या, त्यांनाही रिस्पॉन्स या पद्धतीचं होतात. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्या हालतात महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी अपेक्षा सगळ्यांच्या होत्या, मीडियाच्या पण होत्या, जनतेच्या अपेक्षा होत्या. पण ही बहुमतानं एकतर्फी सुनामी जी चाललेली आहे त्यांनाही रिस्पॉन्स या पद्धतीचं होतात. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्या हालतात महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी अपेक्षा सगळ्यांच्या होत्या, मीडियाच्या पण होत्या, जनतेच्या अपेक्षा होत्या. पण ही बहुमतानं एकतर्फी सुनामी जी चाललेली आहे ही सरकारच्या विरोधात वातावरण असताना सुद्धा ही सुनामी त्यांच्या बाजूने कशी होऊ शकतं ही भूमिका अजूनही खरगे साहेबांच्या मनात आहे. आकडे आलेले आहेत, काही ठिकाणी तेवढं मतदान पार पडलं त्याच्यापेक्षा ईव्हीएम मधून आकडेवारी जास्त समोर येताना पाहायला मिळते, तफावत मोठी आहे. यावरती आता काय पुढचा पर्याय असणार आहे? ईव्हीएमच्या संदर्भात तुमची काय भूमिका असणार आहे? आम्ही अजून ईव्हीएमच्या बद्दलची भूमिका अजून आम्ही मांडलेली नाही आहे. पण जनतेमधला जो सोशल मीडियातून आणि जनतेचा जो काही आता हे झालेलं आहे वातावरण, की लोक म्हणतात की सरकार आता मशीनने तयार होणार की आमच्या मतांनी होणार, हा जनतेकडून जेव्हा या सगळ्या प्रश्नावर वाद सुरू झालेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला जनतेची भूमिका घेऊन लढावं लागणार. आणि ते नेमकं काय करावं ते आत्ताच खरगे साहेब म्हणाले की आम्ही राहुलजी आणि आम्ही सगळेजण बसून या सगळ्या विषयावरचं एक चर्चा आम्ही करू आणि निर्णयापर्यंत पोहोचू. राजीनाम्याची चर्चा सुरू झालेली आहे, तुम्ही राजीनामा दिलेला आहे प्रदेशाध्यक्षपदाचा किंवा तशी इच्छा व्यक्त केली आहे, नेमकं काय सत्यता आहे त्याची? अजून कुठला मी त्याच्यावर प्रतिक्रियाच दिली नाही, बोललोच नाही. नानाची चर्चा तुम्हाला मीडियात ठेवायची असेल तर ठेवा तुम्ही, पण अजून असं कुठलंही झालेलं नाही. आणि कुठल्याही बद्दलचं राजीनाम्याबद्दलची चर्चा आता खरगे साहेबांसोबत मी बोलत होतो त्याच्यावरची कुठलीही चर्चा झालेली नाही. काँग्रेसचे नेते ईव्हीएम वरती खापर फोडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात असं सांगितलं जात आहे. कोण? विरोधी पक्ष नेत्यांचं. आम्ही कुठं म्हटले? आम्ही ईव्हीएम बद्दल तर बोललोच नाहीये. आम्ही तुम्हाला नांदेडचं जे उदाहरण सांगितलेलं आहे, नांदेडचं जे उदाहरण आम्ही लोकसभेचं आहे त्याच्या आकडे तुम्हाला तुमच्याजवळ नसतील तर आम्ही तुम्हाला देतो. नांदेडमध्ये एकदम स्पष्ट आहे की लोकसभेमध्ये आम्हाला जे काही मतं मिळालेली आहेत आणि विधानसभेत आम्हाला जी मतं मिळतात आहेत
ह्या मताचा बद्दलचाच आता सगळ्यात मोठा संभ्रम आमच्या सगळ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. आता आम्हाला नांदेड लोकसभेमध्ये 5,86,788 मतं मिळाली आणि विरोधकांना मिळाली 8,533 मतं मिळाली. पण आता आपण पाहिलं की भोकरमध्ये आम्हाला विधानसभेला 82,636 मिळाले आणि आमच्या विरोधकांना म्हणजे भाजपला मिळाली 1,33,881 मतं मिळाली. त्याचप्रमाणे नांदेड नॉर्थमध्ये आम्हाला 79,682 मतं मिळाली आणि बीजेपीला मिळाली 83,184 मतं मिळाली. आम्हाला नांदेड साऊथमध्ये 58,313 मतं मिळाली आणि त्यांना मिळाली 4,043 मतं. अशा पद्धतीने सगळ्या मतदारसंघामधली जी तफावत आहे आणि ते आकडे आपण सगळे पाहिलेत तर त्या सगळ्या आकड्यामध्ये जे काही आता हे तफावत जाणवत आहे ती भयानक आहे. म्हणजे एकाच वेळेस मतदान झालं, लोकसभेचं एकाच वेळेस मतदान झालं आणि विधानसभेचं झालं तर एवढा फरक नाही होऊ शकत जेवढा फरक आपल्याला जाणवत आहे. तर आम्ही ईव्हीएम वर घेतलेलं नाही, पण या निवडणूक आयोगाच्या या सगळ्या व्यवस्थेबद्दलची एक शंका जनतेच्या मनात आलेली आहे आणि स्वाभाविक आहे की जनता, कारण की लोकशाहीमध्ये लोक महत्वाचे असतात आणि लोकांची भूमिका जेव्हा पुढे येते त्या भूमिकेला पुढे घेऊन जायची भूमिका आमची आहे आणि त्याच्यामुळेच मी आता माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांना मी पर्सनल भेटून त्यांच्याशी या सगळ्या विषयाची चर्चा केलेली आहे. नानाभाऊ, एक प्रश्न असा आहे की आता सत्ताधारी पक्ष मागणी करताय की हे म्हणताय की आता सीबीचे आमदार असो किंवा शिवसेनेचे आमदार असो हे आता आमच्यासोबत येतील. काँग्रेसच्या सोबत काय सुद्धा काय आमदार विरोधी पक्षाचा पुन्हा एकदा प्रयत्न होणार आहे. पुन्हा एकदा फोडण्याचा डाकूगिरी करायची नसेल तर त्या डाकूगिरीला कोण थांबवू शकतं? पैसा म्हणजे त्यांचं नोट जिहाद आणि दारू जिहाद हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे, देशाने पाहिलेला आहे की पैशाच्या भरोशावर लोकशाही विकत घ्यायला निघालेली भाजप